नमस्कार. राजकारण विथ शैलेंद्र तनपुरे या एपिसोडच्या नव्या भागात आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. खरं तर सध्या जे काही चाललंय त्याविषयी किती बोलावं आणि काय बोलू नये याबद्दल बराचसा संभ्रम मनात पडतो. कारण गेल्या काही दिवसांपासून समस्त भारतवर्षामध्ये विद्यार्थी वर्गामध्ये हलकल्लोळ माजलाय. तब्बल 55 लाखाहून अधिक विद्यार्थी ज्या परीक्षेला बसले त्या परीक्षेचा पेपर फुटल्याचं लक्षात आलं आणि ही जी नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट आहे म्हणजे नीट ज्याला आपण म्हणतो ती नीटपणं हाताळता आली नाही सरकारला. यावरून प्रचंड गोंधळ चालू आहे. असंख्य विद्यार्थ्यांनी नैराश्यपोटी आत्महत्या केलेली आहे आणि आता याचं काय होणार पुढे हा मोठा प्रश्न पडला आहे. पेपर फुटी हा एक रोग जडलाय आपल्या एकूण व्यवस्थेला आणि गेल्या काही दिवसात म्हणजे जेवढे वर्ष परीक्षा घेतल्या गेल्या नाही त्यापेक्षा अधिक पेपर फुटीच्या घटना घडलेल्या आहेत. हे सगळं वाईट आहे, यात काही शंकाच नाही. परंतु तारुण्यात पदार्पण करणाऱ्या आणि आयुष्याची काही चांगली स्वप्न बघणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भावनांशी जीवनाशी हा जो खेळ चाललाय तो कधीतरी थांबणार आहे की नाही असा मोठा प्रश्न आहे. बरं, यात कोण आहेत? ज्यांनी पेपर सेट केले ते प्राध्यापक मंडळी आहे. त्यांची एक लिंक आहे आणि ज्या खासगी क्लासेस आहेत त्या खासगी क्लासेसचे चालक आहेत प्लस काही विद्यार्थी आहेत. आता ही सगळी जी साखळी आहे ती सुदैवानं सीबीआय असेल किंवा तपास यंत्रणांना गवसली आहे आणि त्यांनी आता एकेकाला हुडकायला सुरुवात केली आहे. लातूर सारख्या ठिकाणी त्यातला पॅटर्न म्हणून जो गुणवत्तेचा पॅटर्न म्हणून जो सांगितला गेला किंवा त्याचा बोलबाला झाला त्या लातूरमधल्या मोठेगावकर क्लासेसच्या प्रमुखाला नुकतीच अटक झाली. नाशिकमधल्या शुभम खैरनार नावाच्या एका विद्यार्थ्याला अटक झाली. हे जे सगळं चाललं आहे आणि लातूरमधलेच कुलकर्णी नावाचे प्रोफेसर जे पेपर सेटर होते, मांढरे नावाच्या प्राध्यापिका ज्या पुण्यातल्या आहेत त्यांना अटक झाली. आता ही यादी वाढतच चाललेली आहे. हे एकूण जे काही प्रकरण दिसतं ते प्रत्यक्षात किती खोल आहे आणि सध्या आपण जे बघतोय ते म्हणजे हिमनगाचं एक टोक आहे असं वाटायला लागलेलं आहे. यामध्ये आणखी किती किती लोक गुंतलेले आहेत हे तपास यंत्रणातून बाहेर येईलच. पण तोपर्यंत आपण किती विद्यार्थ्यांचा बळी देणार हा खरा प्रश्न आहे. आज सकाळीच ग्राउंडमध्ये जॉगिंग करताना एक डॉक्टर्स भेटले आणि त्यांनी असं सांगितलं की ही स्पर्धा रद्द झाल्यानंतर माझ्या नातीला डिप्रेशनचा अटॅक आला आणि तिने आता सांगितलं का आता हे पुन्हा करायचं का सगळा अभ्यास. गेले काही महिने दिवस रात्र सदर विद्यार्थिनी अभ्यास करत होती. हा अनुभव कदाचित सगळ्या 5-50 लाख विद्यार्थ्यांचा असेल. या मंडळींनी करायचं काय आणि यांचं डिप्रेशन आता कसं घालवणार? यांना दिलासा देण्यासाठी सरकार काय पावलं उचलणार आहे? ऑनलाईन परीक्षा घ्यायचं असं सरकार आता म्हणतंय पण त्या ऑनलाईन मध्ये सुद्धा गडबड होणार नाही याची काहीच गॅरंटी राहिलेली नाही. मुळात सगळं काही बदललंय हे ठीक आहे पण माणूस इतका भ्रष्ट झाला असेल, ज्यांनी पेपर सेट करायचे तेच जर अशा मानसिकतेचे असणार असेल आणि 4 पैशांच्या लोभापायी लक्षावधी विद्यार्थ्यांच्या भावभावनाशी खेळणार असेल तर विश्वगुरू होऊ पाहणारा हा भारत नेमका कुठे चालला आहे आणि असल्या गोष्टींचा आपण किती गवगव करायचा हे काय आहे नेमकं हे कुठेतरी थांबायला हवं. आपल्याला काय वाटतं हे जरूर कळवा, खाली कमेंटमध्ये आपण द्यावं. आणि हा जो प्रकार चाललेला आहे हे जे काही खेळणं चालू आहे समाजाशी आपल्या भावभावनाशी हे थांबायला हवं असं मला मनापासून वाटतं. तुम्हाला काय वाटतं जरूर कळवा.